शिवगाडी। आणि मग मी दुकानात येईल। हो हो, अरे नको टेन्शन घेऊस तू, मी करेन ना मॅनेज सगळं। हो हो बर। आणि काय? काय नाही। किराणा आले आले। थांब मेघना, मी बघते। बरं ऐक ना, मी नंतर कॉल करते तुला। हा बाय। या लिस्ट आणली? साखर आणलीये, चणा डाळ, मसूर डाळ आहे, तेल, तेल कुठे? हा तेल आहे, गरम मसाले आहेत, खोबरं आहे। ठीक आहे, थँक्यू। चल अय्या, साबण गोदरेज नंबर 1। मेघना, तू साबण बदललास का? हो ताई, मीच मागवला होता। स्पेशली यादीत लिहिलं होतं तसं, गोदरेज नंबर 1च पाठवा म्हणून। अच्छा, म्हणून तुझा चेहरा एवढा चमकतोय का? ए मेघना, मला पण सांग ना, तुझ्या चेहऱ्याच्या उजळपणाचं रहस्य काय आहे? ताई, गोदरेज नंबर 1 मधल्या केशर आणि दुधाच्या गुणधर्माने दिलाय मला हा तजेला। ओ, म्हणजे तुझ्या झळकणाऱ्या कांतीचं रहस्य हे असेल तर मला सुद्धा हवाय हा उजळपणा। जय हो। तू कधी आलास? संत ज्ञानेश्वर महाराज की जय हो। काय रे तू पण, एक बाबाजी मला म्हणतात म्हणून तुम्ही तरी सोडा ना मला। काय तू इथे कसं काय दुकानात नाही गेलास? जाणार आहे पण थोडासा उशिरा। काय आहे, दादानी एक मुलगा पाठवलाय, म्हणजे त्यांचा विद्यार्थी आहे तो, आणि त्याला कामाची गरज आहे, मेहनती आहे। तो आता काउंटर बघणार आहे। म्हणजे मी आणि अर्शू आहोतच, पण आता काउंटर सोडून चालणार नाही असं म्हणायची पाळी येणार नाही। दादांच्या तालमीत तयार झालेला आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही। बरं झालं। काय मालकीणबाईची गल्ल्यावर बसण्याची हाऊस फिटली वाटतं? फिटली फिटली, मालकीणबाईंची भुणभुण सुरू झाली। ए सतीश, जखडल्यासारखं होतंय रे। शी बाबा, काय हे? मालकीणबाईंच्या भुणभुणीचा भोंगा होण्यापूर्वीच दादांशी बोलून घेतलं। पण बरं झालं, तुलाही थोडा वेळ मिळेल आणि आज तुला जरा संजीवनीकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल। आता मेघनाचं कॉलेज सुरू होईल ना। अहो काय हे नाना, आता मेघनाची वेगळीच युनिव्हर्सिटी सुरू होणार आहे, वेगळाच अभ्यासक्रम आहे। लक्षात नाही का तुमच्या? नाही म्हणजे तशी शक्यता आहे। हा नाही डोक्यातनं गेलं माझ्या एकदम। नाना, तुम्ही तुमचं मत दिलं का? नाही दिलं। काही शंका आहेत माझ्या मनात। उदाहरणार्थ आदित्य आणि मेघनाला जेव्हा स्वतःचं मूल होईल तेव्हा या मुलावर अन्याय तर होणार नाही। करेक्ट आहे। मध्येच त्यांच्या भावनेचा भर ओसरणार तर नाही, आणि हे दत्तक घेतलेलं मूल ऍव्हरेज बुद्धिमत्तेचे निघू शकते। त्यावेळी या दोघांना त्याचा न्यूनगंड तर वाटणार नाही। काय सतीश, आदित्यने खूप धाडसी निर्णय घेण्याचं ठरवलंय। या सगळ्या गोष्टींची त्याला कल्पना आहे का? नसेल असं गृहीत धरून आपण आपापल्या परीनं त्याला ती जाणीव करून दिलेली बरी। कारण कुठलाही डिसिजन भावनेच्या भरात घेणं योग्य नाही ना। नाही खरंय, पण भावना तर हवीच, त्याशिवाय असे निर्णय घेतले जात नाही। पण भाव विवशता नका, नाहीतर ती पुढे माणसाला विवश करून टाकते। खरंय। बघूया।
बोल. पोचलीस का? हा, गुड गुड गुड. काय आई खुश ना? बर बरोबर. ऐक 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 विजया, मी हॅलो हॅलो. झाला परत कट. नॉट रिचेबल. हे असंच चाललंय फोनचं, सारखं कट होतंय. एनिवे जाऊ दे, जे कळायचं ते कळलं. पोचला का व्यवस्थित? हो अगदी व्यवस्थित. खूप आयत्या वेळेस ठरलं ना हे वैष्णोदेवीचं, त्यामुळे खूप घाई झाली. नाही पण मजा येते त्यांना. अगं काय झालं, विजयाच्या आईचा फोन आला, त्यांना जायचं होतं वैष्णोदेवीला. म्हटलं ठीक आहे, लगेच टूर अरेंज करून दिली. तो माझा एक मित्र आहे आनंद म्हणून, त्याची ट्रॅव्हल एजन्सी छोटीशी पण एफिशियंट आहे. आणि काय झालं, विजयाच्या अंगात पण जरा कणकण होती. तिला म्हटलंय बघ, 2 महिने मागचे जे चालू आहे तुझं कामावरचं प्रेशर, त्यात मेघना बरोबरचं कोल्ड वॉर, त्याचा ताण. म्हटलं काम कर, तुला ब्रेकची गरज आहे, तू बिंदास जा. एक गोळी दिली, म्हटलं जा मजा कर, फ्रेश होशील की नाही बघ. ताबी असा पळून जाईल म्हटलं. मग कसा होता मूड? अरे एकदम मस्त होता. काय असं अचानक ठरलं ना की एक वेगळ्या प्रकारची एक्साइटमेंट असते ना. बरं त्यात काय झालं, आई बरोबर जायचं होतं त्यामुळे आणखीन खुश. आता बघ आल्यावर तुला एक वेगळ्या प्रकारची विजया बघायला मिळेल, एकदम फ्रेश. खरंय, माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही असं म्हणतात, पण मला तर वाटतं बदलतो माणसाचा स्वभाव, नक्कीच बदलतो. आता माझंच उदाहरण घ्या ना. लग्नाआधी किती मितभाषी होते मी, संकोची होते, लाजाळू होते, थोडी घाबरटच होते. पण व्हेरी ऑनेस्टली लग्नानंतर किती बदलले मी, खूप शिकले मी दादा. आता किती मनमोकळेपणाने बोलते मी तुमच्याशी. नानांचं ज्ञानामृत तर अकंठ प्यायले मी. इनफॅक्ट ज्ञानामृत पिण्याची ही एक पद्धत असते. जसं आपण दान देताना एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू नये असं म्हणतो आणि तो नियम पाळतो, तसंच घेणाऱ्याला सुद्धा ज्ञानामृत पिण्यासाठी सत्पात्र व्हावं लागतं ना. ज्ञानामृत पिण्यासाठी त्या माणसाची पात्रता हवी ना. हे इथे उमजलं मला. भावनांचा आवेग क्षणभर होल्ड करून समोरच्याचं म्हणणं नुसतं ऐकलं ना तरी 2 माणसांमधला संवादच बदलून जातो. हे शिकले मी घरातल्या सगळ्यांकडूनच. अच्छा अच्छा अच्छा. मग मला सांग मेघना, माझ्याकडनं काय शिकलीस तू? बघा, रागवायचं नाही. बस काय मेघना, मला कधी बघितलंस तू रागवलेलं? हो. हा? तुमच्याकडून काय शिकले माहितीये दादा? तुम्ही ना एरवी खूप शांत असता, पण कधी कधी रागावून तांडव करता. काय खेचतेस की काय? हा, त्यातून काय शिकलीस तू? अहो नाही हो दादा, पण खरं सांगू, असं तांडव पण करता आलं पाहिजे. मनातलं असं वेडवाकडं धाडधाड बाहेर पडलं की बरं वाटत असेल नाही? वाटतं वाटतं, खूप बरं वाटतं. पण काय तोपर्यंत 2-4 वस्तू मोडलेल्या असतात. तुला हे शिकायचं की काय? हो, आवडेल मला. पण तुमची आणखी एक गोष्ट खूप आवडते मला. ते म्हणतात ना कॅरेक्टर मध्ये घुसणं वगैरे, ते खूप छान जमतं तुम्हाला. म्हणजे चेहऱ्यावरून काहीच कळत नाही, चेहरा असा अगदी शांत सरळ ठेवता आणि असं बोलता बोलता समोरच्याची खेचता आणि समोरच्याला ते कळत नाही, आणि ती मोमेंट खूप एन्जॉय करता तुम्ही, स्पेशली अर्चुताईंच्या बाबतीत. तुझं ऑब्झर्वेशन चांगलं आहे मेघना. थँक्यू. पण दादा तशी मस्करी करता आली पाहिजे, ते शिकलं पाहिजे. नाही बरोबर आहे तुझं. मी सांगतो, चौकशी करून सांग. चौकशी? क्लासेसची. कुठले क्लासेस? MCCA म्हणजे? मस्करी क्लासेस चालू आहेत. दादा हेच आवडतं मला तुमचं, आणि हेच शिकायचंय. काय म्हणतायत मालकीणबाई? मिशनवर आली होती बहुतेक. हो. नाही मगाशी येऊन गेलो मी, तावातावाने बोलताना दिसली तुझ्याशी. चालू दे, घमासान चर्चा चालली, आपण नको मध्ये पडायला. नाही ते बरंच केलं तुम्ही. ती मला विजयाचं मत सांगायला आली होती. विजयाला हे अजिबात पटलेलं नाही. आणि अर्चूचं काय? विजयाने तिला दटावलं की ती विजया बरोबर, आणि मी दटावलं की ती माझ्या बरोबर.
नाही पण ओव्हरऑल काय म्हणणं काय दोघींचं आणि तुला पटलं का ते? मला पटना न पटण्याचा प्रश्न येतोच कुठे हो. आता त्यांचं काय म्हणणं आहे ना हे त्यांना आदित्यला सांगायचं. तिथे जे काय होईल ते होईल. नाही नाही पण काय म्हणणं काय दोघींचं? त्यांचं म्हणणं हेच आहे की खरं तर आदित्यने फंदातच पडायला नको. नाही म्हणजे बोलायला हे सगळं सोपं आहे हो, पण त्या बाळाला जेव्हा जेव्हा आपण बघू ना तेव्हा तेव्हा आपल्या मनात हाच प्रश्न उभा राहणार, कुणाचं असेल हे बाळ, त्याचे आई वडील कोण असतील. आणि जर ते एवढूशा तान्हुल्या बाळाला सोडून जाऊ शकतात तर हेच गुण त्या बाळात नाही का येऊ शकत. आणि अगदी समजा आपण अगदी असं ठरवलं की हा सगळ्याचा विचार सोडून द्यायचा, काहीही विचार न करता या बाळाला आपलंसं करायचं, तरी सुद्धा पहिलं बाळ दत्तक कशाला घ्यायचं? पहिलं बाळ हे आदित्य मेघनाचंच असायला हवं. मग दुसरं बाळ घ्या की दत्तक. मी याच मुद्द्यावर थोडा कोड्यात पडलोय. मग तू काय म्हणालीस? त्यांना हे सगळं खरं तर मेघनाला सांगायचं, पण कसं तरी वाटतंय म्हणून अर्चू माझ्याशी सगळं बोलायला आले होते. आणि अर्चूचं म्हणणं असं आहे की मी हे सगळं मेघनाशी बोलावं. आई होण्याचा, स्वतःच्या पोटी मूल जन्माला घालण्याचा आनंद ना अद्वितीय असतो, खरंच अद्वितीय असतो. आणि तुम्ही पुरुष ना ह्या आनंदाला मुक्ता. 9 महिने ते बाळ आपल्या पोटात असतं आणि मग ते जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा त्याला छातीशी कवटाळणं, ह्या सगळ्याचं वर्णन करताच येणं शक्य नाहीये हो. खरंच. आणि हा अनुभव जो घेतो ना त्यालाच ते कळू शकतं. आणि खरं सांगू, आम्हाला तिघींनाही असं वाटतं की हा अनुभव मेघनाने घ्यावा. आई होणं, बाळ असं कवटाळणं, हे सगळं मेघनाने अनुभवायला हवं. आणि मग दुसरं बाळ दत्तक घ्यावं ना त्यांनी. करू आपण त्याला सपोर्ट. पण आदित्यचा हा हट्ट काय आहे ना तेच आम्हाला कळत नाही. बोल तू मेघनाशी, बघूया. का हो असं एकदम अलिप्तपणे का बोलताय? कळत नाही का संजीव? अचानक असं झालंय ना की एका बाजूला आदित्यच्या मनात उसळलेला सामाजिक बांधिलकीचा उमाळा आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या मनात उसळलेला मायेचा. आणि गंमत म्हणजे दोघंही एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले. दोघांना थांबवताना थोपवताना मी मात्र स्तब्ध झालोय, कोरडा झालोय. दादा, काय ग, काय खुश खबर? अहो खुश खबर कळलीच आहे आपल्याला, पण बाईसाहेब रागावल्यात. बाईसाहेब? अहो चित्रा, हो तिने आपल्या सगळ्यांना बोलावलंय ना हाडेलीला, आणि आपण तिला काही ठोस सांगतच नाही आहोत. आणि आपण सांगितल्यानंतर ती डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाचं ठरवणार आहे. अगं पण आपण तरी काय करणार? आपल्याकडे म्हणजे 10 जणांची तोंड 10 दिशेला. माईंची तब्येत बरी नाही, विजया गेली वैष्णोदेवीला. हो, आणि पुढच्या आठवड्यात माझा कॉलेज सुरू होईल. अर्चूताई फक्त त्यातल्या त्यात विचार करू शकतात. छे, चित्रा ऐकणारच नाही. हो ना, हो जाम रागावली आहे. आत्ता तिचाच फोन होता, म्हणाली
माझी बातमी कळल्यावर साधा फोनही नाही कोणाचा. अहो मी सुद्धा विसरले तर. आत्ता करू मग करू असं करता करता राहूनच गेलं. जाम वैतागली ती. अगं स्वाभाविक आहे. बरं मेघना, आता हे सगळं तुलाच निस्तरायला लागणार आहे. मी फार तर फार मनोजला फोन करून सांगू शकतो, अरे बाबा तुझ्या बायकोची समजूत घाल म्हणून. केवढा बदलला नाही मनोज? होय तर खूपच. आता मी तेच बोलत होतो, मी आणि अमित दादा, की माणसानं जर ठरवलं ना तर तो स्वतःच्या स्वभावात खूप बदल घडवून आणू शकतो. नक्कीच, अगदी नक्की. पण त्यासाठी स्वतःची इच्छाशक्ती जेवढी महत्वाची असते ना, तेवढीच तो बदल घडवून आणण्यासाठी प्रवृत्त करणारा माणूस किंवा एखादी घटना महत्वाची असते. हो खरंय. पण दादा, चित्राला काय सांगू आता? मला वाटलं अर्चुताई असतील वर म्हणून मी बोलायला आले, पण त्या तर नाही दिसत आहेत. अहो त्या मालकीणबाई आहेत ना, आज काय लहर आली, गेल्या दुकानात. पण मला प्रश्न पडलाय, आता काय करायचं? चित्रा खूप उत्साहात आहे. 2 दिवस का होईना पण याच असं म्हणतीये. पण मी तो ऑलरेडी विदाऊट पे लीव्ह घेतलीये आणि पुढच्या आठवड्यात जॉईन झाल्या झाल्या मी लगेच कशी रजा मागणार? नाही, खरंय, तुझं म्हणणं बरोबर आहे. ए पण मला सांग ना, तुमचं बाळाच्या बाबतीतलं फायनल झालं का? म्हणजे तू काही ठरवलंस का? नाही, निर्णयाचा क्षण आलेला नाही अजून. आणि तो आतून यायला हवा ना दादा? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुला फक्त तुझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकू यायला हवा. विजया पोचली का रे? हो हो हो, पोचली. पहिल्या टप्प्यावर सुखरूप पोचलेले आहेत. चला, बरं झालं. हवे अजून? बस, बरं झालं नाही पण. हो का? आणि अचानक ठरलं म्हणून तिला जास्त आनंद झाला. तिला चेंज हवाच होता रे खरं तर, आणि तो अगदी योग्य वेळी तिला मिळाला. खरंच. तुला सांगू का, मी आणि नानांनी पण ठरवलंय हो. म्हणजे आदित्यचं बाळ वर्षाचं झालं ना की आम्ही दोघंही कुलू मनालीला जाणार आहोत. फुलं बघायचेत मला तिथली. ते कमाल करतेस तू माई. मग त्यासाठी अगदी आदित्यचं बाळ वर्षाचं व्हायला पाहिजे याची कशाला वाट बघायची? मी कधी जाऊ शकलो असतात, पण आम्ही तुम्हाला सांगत होतो की जा छानपैकी कुठेतरी फिरून या. हो रे बाबा, तू म्हणतोस ते अगदी खरंय. पण प्रत्येक जण आपल्या मनाशी काहीतरी गणित योजून ठेवतो आणि ती सोडवल्याशिवाय त्याला काही मुक्तता मिळत नाही. तसंच झालं हो माझं. तुझा अर्चूचा संसार मार्गी लागला. आदित्यचं लग्न झाल्यानंतर त्याचं बाळ वर्षाचं झालं की माझी जबाबदारी संपली. मग वानप्रस्थाश्रमाला आम्ही जाणार आणि मी आणि नाना मस्तपैकी सगळीकडे फिरणार, असं आपलं मी माझ्या मनाशी योजलं होतं. पण काय मध्येच आजार पण आलं ना माझं. कधी बरी होणार आहे कोणास ठाऊक. होईन ना रे मी बरी, होईन ना रे मी बरी. माई अगं म्हणजे काय, प्रश्नच नाही. ठणठणीत बरी होशील तू. हो म्हणजे तशी काय अगदी मी जागेवर बसून नाहीये. म्हणजे आता घरातल्या घरात 4-5 फेऱ्या मारते हो मी. पण तरी सुद्धा माझी प्रगती जरा स्लोच आहे नाही? माई अगं संधिवाताची रिकव्हरी जरा स्लोच असते. आपल्याला कुठे घाई आहे, हो की नाही? मस्तपैकी आराम कर. तेही आहेच म्हणा. पण या आरामामुळे ना एक गोष्ट मात्र झाली बरं का. काय ग? आयुष्याकडे मागे वळून बघितलं जरा. आपल्यातून काय काय चुका झाल्या आहेत, कुणाकुणाला आपण दुखावलंय, कुणाची देणी घेणी बाकी आहेत, या सगळ्याचा हिशोब मला मांडता आला, ताळेबंद मांडला. मग काय शिल्लक मिळालं? पुण्यच असेल ना? पुण्याचं ठाऊक नाही मला, आणि पुण्याचा कधी हिशोब असतो का?
हिशेब फक्त चुकांचाच असतो आणि त्या कशा सुधारायच्या ह्याचा मात्र सतत मनात विचार चालू असतो. कमॉन माई, जीवाला इतकी चुटपुट लागेल अशी चूक तुझ्या हातून होणं शक्यच नाही. अगदी चूकच असतं असं नाही रे, पण काही काही गोष्टींना आपल्या त्यावेळी नाही लक्षात येत, पण नंतर मात्र प्रकाश पडतो काही वर्षांनी. बर हा, हे बघा, हा फोटो बघ. अरे मीरा मावशी आहे ना पुण्याची, माझी मैत्रीण रे मीरा आपटे, तिने हा फोटो पाठवलाय. ही सोय मात्र अगदी विजयाने खूप छान करून दिली हो मला. वाव, मस्तच आहे हा बंगला, आणि त्याच्या बाजूला हा टॉवर खूप छान आहे. हो ना, त्याच्या पुढे अजून एक फोटो आहे बघ. अरे हाय त्यांचं जुनं घर ना ग. हा, छान डेव्हलप केलं ना, नवीन मस्तच आहे. आवडलं? खूप छान आहे. आपणही असंच करूया खरे. नाही, आश्चर्य वाटलं असेल नाही? हीच का ती माई असं वाटतंय? तेव्हापासून हुरहुर लागली होती रे माझ्या मनाला. काहीतरी बरोबर होतं, काहीतरी चूक होतं, पण काय ते कळत नव्हतं. उत्तर सापडत नव्हतं मला. पण मला असं वाटतं ह्या फोटोनी मला माझं उत्तर सापडलं.